विद्यार्थी मित्रांनो, आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. आज आपण स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ समजून घेणार आहोत. समग्रलक्षी अर्थशास्त्र हे स्थूल अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र म्हणून ओळखले जाते. समग्रलक्षी अर्थशास्त्राला इंग्रजीत मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. इंग्रजीतील मायक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोज या शब्दापासून घेतलेला आहे. मॅक्रो या शब्दाचा इंग्रजीतील अर्थ लार्ज किंवा ॲग्रिगेट असा होतो. या शब्दाचा मराठी अर्थ मोठा, समग्र किंवा स्थूल, त्याचाच अर्थ एकूण असा होतो. यावरून समग्रलक्षी अर्थशास्त्रात अर्थशास्त्रातील समग्र पातळीवरील मोठ्या आर्थिक घटकांचा त्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. प्रामुख्याने उदाहरणार्थ एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, समग्र मागणी, समग्र पुरवठा, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी ज्या मोठ्या संकल्पना आहेत किंवा राष्ट्रीय पातळीवरील ज्या समस्या आहेत यांचा अभ्यास प्रामुख्याने समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या अभ्यासायच्या आहेत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने कार्ल शापिरो यांची व्याख्या आपण आज अभ्यासणार आहोत. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. कार्ल शापिरो सांगतात की स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहेत. प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण लहान घटकांचा, सूक्ष्म घटकांचा अभ्यास केला. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपल्याला अभ्यास हा संपूर्ण अर्थव्यवस्था कशी कार्य करते, कशा पद्धतीने कार्य करते याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. समग्र अर्थशास्त्र समुच्चयात्मक स्वरूपाचे आहेत. समग्रलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. हे अर्थशास्त्र उत्पन्न व रोजगार सिद्धांत किंवा उत्पन्न विश्लेषण म्हणूनही ओळखले जातात. दुसरी व्याख्या आहेत प्राध्यापक J.L. हॅन्सन यांची व्याख्या आहेत. बघा, स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. समग्र अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय पातळीवरील ज्या समस्या आहेत किंवा राष्ट्रीय पातळीवरील जे विषय आहेत या विषयांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो आणि त्यांच्यातील जो परस्पर संबंध आहेत या परस्पर संबंधाचा अभ्यास प्रामुख्याने हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासणार आहोत. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये प्रामुख्याने 4 अभ्यास विषयांचा अभ्यास आपल्याला प्रामुख्याने करायचा आहे. 1. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. 2. सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. 3. आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत. आणि 4. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. या स्थूल अर्थशास्त्राचे अभ्यास विषयांचा आपल्याला प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे. त्यातील पहिला आपण अभ्यासू उत्पन्न व रोजगार सिद्धांत.
प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चिततेचे विश्लेषण करते. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाची व रोजगाराची पातळी कशी ठरते आणि या घटकांमध्ये कोणत्या कारणामुळे व कसा बदल घडून येतो याचे विवेचन केले जाते. दुसरा आहे तसेच उत्पन्न, रोजगार, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढ उतार यांची कारणे स्पष्ट करतात. राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार पातळी कशी ठरते हे समजून घेण्यासाठी समग्र पुरवठा, समग्र मागणीच्या निर्धारक घटकांचा तसेच उपभोग फलन आणि गुंतवणूक फलनाचा आणि व्यापार चक्रांचाही अभ्यास समग्र अर्थशास्त्रात प्रामुख्याने केला जातो. त्यानंतर रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. समग्र अर्थशास्त्रात उत्पादन, उत्पन्न व रोजगार पातळी यांचा परस्पर जो संबंध आहे तो कशा स्वरूपाचा असतो याचा अभ्यास आपल्याला समग्र अर्थशास्त्रामध्ये करायचा आहे. समग्र लक्ष्य आर्थिक चलांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी जी धोरणे सुचवली जातात या धोरणांचा अभ्यास प्रामुख्याने आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंवा समग्र अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने करायचा आहे. व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्तीचा दुसरा विषय आहे सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उताराची कारणे याविषयी विश्लेषण करते. सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते व त्यामध्ये कोणत्या कारणांनी चढ उतार होतात याचे विवेचन समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात प्रामुख्याने केले जाते. त्यामुळे तेजी व मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण केले जाते. तेजी आणि मंदी निर्माण होणाऱ्या समस्यामुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण ठरत असतो. समग्र अर्थशास्त्रात भाववाढ व आर्थिक मंदीची कारणे, परिणाम यांचे विश्लेषण करून त्यावर मात करण्यासाठी योग्य आर्थिक धोरणांची चर्चा प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केली जाते. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा तिसरा विषय आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधी सिद्धांतांचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, विकसित देशातील दारिद्र्य, मागासलेपणा यांच्या कारणांचा अभ्यास प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. देशामध्ये राष्ट्रीय उत्पादनात वाढ कशी घडवून आणता येईल याचे स्पष्टीकरण करणारी जी प्रारूपे आहेत, जे सिद्धांत आहेत, हे प्रामुख्याने आपण समग्र अर्थशास्त्रात अभ्यासणार आहोत किंवा हे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत प्रामुख्याने समग्र अर्थशास्त्रामध्ये विकसित करण्यात आलेले आहेत. त्यांचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करणार आहोत. त्यात अल्प विकास आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण प्रामुख्याने केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, विकसित देशामध्ये वाढत्या उत्पादन क्षमतेच्या पूर्ण व कार्यक्षम वापराच्या संदर्भातील प्रश्नांचाही अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. त्याचबरोबर स्थैर्याचा आर्थिक वृद्धीचा वाढता दर हे उद्दिष्ट विकसित देशामध्ये कसे गाठता येते याचे विवेचन समग्र अर्थशास्त्रामध्ये होत असते. सगळ्यात महत्त्वाचं की स्थैर्याचा आर्थिक वृद्धीचा वाढता दर, जे आर्थिक वृद्धीचा जो दर आहे तो वाढला पाहिजे, परंतु
आर्थिक विकासासह तो स्थैर्यासह वाढत राहिला पाहिजे. या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने कार्य करता येईल याचा विचार प्रामुख्याने यामध्ये केलेला आहे. तसेच आर्थिक वृद्धी व विकास वेग वाढवण्यासाठी व्यूहरचना सुचवलेली जाते की कुठल्याही देशाची आर्थिक वृद्धी त्याचबरोबर आर्थिक विकासाचा वेग जर वाढवायचा असेल तर हा आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी घडवून आणण्यासाठी कोणकोणत्या योजना आखल्या गेल्या पाहिजे, कशा पद्धतीचं नियोजन केलं गेलं पाहिजे, याबाबतच्या ज्या सूचना आहेत किंवा याबाबतची व्यूहरचना आहेत, नियोजन आहेत, हे प्रामुख्याने कशा पद्धतीने केलं जावं हे स्थूल अर्थशास्त्रातून आपल्याला समजत असते. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचा व्याप्तीचा चौथा विषय आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहेत. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, एकूण राष्ट्रीय उत्पन्नात खंड, वेतन, व्याज व नफा यांच्या सापेक्ष वाट्याचा अभ्यास या शाखेत केला जातो की जे राष्ट्रीय उत्पन्न आहेत या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये प्रामुख्याने खंड असेल, वेतन असेल, व्याज असेल किंवा नफा आहे यांचा नेमका वाटा किती आहेत आणि तो कसा ठरवला जावा या दृष्टिकोनातून जे प्रारूप आहेत, या दृष्टिकोनातून जे सिद्धांत आहेत यांचा अभ्यास हा प्रामुख्याने आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्यांचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र घटकाचा अभ्यास. समग्रलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्रामुख्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार पातळी, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र घटकांचा अभ्यास प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत. प्रामुख्याने समग्रलक्षी अर्थशास्त्र हे उत्पन्न व रोजगार सिद्धांत किंवा उत्पन्न विश्लेषण म्हणून ओळखले जाते. समग्रलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाची व एकूण रोजगार पातळी कशी निश्चित होते आणि त्यात बदल किंवा चढ उतार कोणत्या कारणांनी घडून येतो व राष्ट्रीय उत्पन्नात दीर्घकाळात कशी वाढ होते या संबंधीचे विश्लेषण प्रामुख्याने केले जाते. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचे तिसरे वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. विद्यार्थी मित्रांनो, समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण हे सर्वसाधारण समतोलाचे म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या समतोलाचे विश्लेषण करते. यामध्ये अर्थव्यवस्थेतील अनेक आर्थिक चलांच्या वर्तनाचा एकाच वेळी अभ्यास केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण आंशिक समतोलाचा अभ्यास केला. त्यामध्ये लहान घटक संपूर्ण घटकातून बाजूला काढून त्याचा आंशिक समतोल कसा साधला जातो याचा अभ्यास केला जातो. तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. चौथं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन. प्रामुख्याने समग्रलक्षी अर्थशास्त्रातील जे चल आहेत हे एकमेकांवरती खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. एका घटकाचा दुसऱ्या घटकावरती कशा स्वरूपाचा परिणाम होतो याचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार पातळी, एकूण गुंतवणूक, किंमत पातळी इत्यादी समग्रलक्षी आर्थिक चलांमधील परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ, गुंतवणूक पातळीवरील बदल हा राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन व रोजगार
पातळी या सर्वांमध्ये कसा बदल घडून आणतो याचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. म्हणजे एका घटकात झालेला बदल हा दुसऱ्या घटकावरती कसा परिणाम करतो याचं विवेचन, याचं विश्लेषण प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहेत राशी पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये समग्रलक्षी विश्लेषण हे समुच्चयात्मक स्वरूपाचे आहे. यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्रांचा म्हणजेच आर्थिक चलांच्या बेरजांच्या रूपातील एकूण परिणामांचा अभ्यास केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे एकूण चल आहेत यांचा एकूण परिणाम काय असेल या परिणामांचा प्रामुख्याने विचार केला जातो. त्यानंतर वृद्धीची प्रारूपे. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने जे सिद्धांत, जे प्रारूपं आपण अभ्यासणार आहोत ती वृद्धीची जी प्रारूपं आहेत या वृद्धीच्या प्रारूपांचा अभ्यास प्रामुख्याने समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरत असते. प्रामुख्याने आपली आर्थिक वृद्धी जी आहे ही कशी रुंदीगत करायची, त्यामध्ये कसा विकास घडवून आणायचा या दृष्टिकोनातून इथे प्रारूपांची मांडणी येथे केली जाते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहेत सर्वसाधारण किंमत पातळी. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण किंमत सिद्धांताचा अभ्यास केला, मूल्य सिद्धांताचा अभ्यास केला, परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल याचा अभ्यास आपण सर्वसाधारणपणे करणार आहोत. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी ही कशी निश्चित होते याचा अभ्यास आपल्याला प्रामुख्याने यामध्ये करायचा आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहेत धोरणाभिमुख. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहेत, की ज्या आर्थिक समस्या आहेत, राष्ट्रीय पातळीवरील असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये भाववाढ नियंत्रण असेल, रोजगार निर्मिती असेल, यासारख्या ज्या समस्या आहेत या कशा सोडवता येईल, त्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर कसं काढता येईल या दृष्टिकोनातून जे धोरणं आहेत हे धोरणं कसे ठरवायचे या धोरणांचा अभ्यास प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व अभ्यासणार आहोत. स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं महत्त्व आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. प्रामुख्याने स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्या आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये की आपली अर्थव्यवस्था कशी कार्य करते याची जी कल्पना आहे ती किंवा ते कसं कार्य करते याविषयीचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करतो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतो. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्यक ठरते. प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास जर आपण केला तर व्यापक गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे जे वर्तन आहेत या वर्तनाचा अभ्यास आपल्याला प्रामुख्याने करता येतो. दुसरं महत्त्व आहे आर्थिक चढ उतार. प्रामुख्याने उत्पन्नातील चढ उतार, उत्पन्न आणि रोजगारातील चढ उतारांची जी कारणे आहेत तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करत असतात. प्रामुख्याने उत्पन्नातील चढ उतार, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होणारे जे चढ उतार आहेत त्याचबरोबर उत्पादन आणि रोजगारातील चढ उतारांची जी कारणे आहेत या कारणांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर त्यांच्यावरती नियंत्रण आणि त्यांची जी तीव्रता आहेत ही तीव्रता कमी करण्यासाठी त्यासाठी कोणकोणते उपाययोजना करता येईल त्यांचं जे विश्लेषण आहेत प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जाते.
स्थूल अर्थशास्त्राचं पुढचं महत्त्व आहे राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करता येत नाहीत. प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्नाचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल तर तो आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये करावा लागतो. आणि एकंदरीतपणे राष्ट्रीय उत्पन्नाचा एकूण परिणाम काय होतो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मांडणीचा किंवा एकूण परिणाम काय होतो, हा सामाजिक जो लेखा आहे यांचा परस्पर संबंधांचा अभ्यास प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पुढचं महत्त्व आहे आर्थिक विकास. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, उत्पन्न, संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते. ते आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करते. विद्यार्थी मित्रांनो, की सर्वसाधारणपणे स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते. ते आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करत असतात. पुढचं महत्त्व आहे अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करत असते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. एका कालावधीत उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांशी प्रामुख्याने केली जाते. आणि अर्थव्यवस्थेची जी कामगिरी कशी आहे याचं जर मूल्यमापन जर आपल्याला करायचं असेल तर स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग आपल्याला प्रामुख्याने होत असतो. एका आर्थिक वर्षातील अर्थव्यवस्थेची कामगिरी प्रामुख्याने दुसऱ्या आर्थिक वर्षाशी किंवा एका देशाच्या अर्थव्यवस्थेची तुलना ही दुसऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी प्रामुख्याने केली जाते. आणि या अर्थव्यवस्थेची कामगिरी जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर प्रामुख्याने आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग हा होत असतो. स्थूल अर्थशास्त्राचं पुढचं महत्त्व आहे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. प्रामुख्याने अर्थव्यवस्था कशा स्वरूपाचे कार्य करते त्या दृष्टिकोनातून स्थूल आर्थिक चल जे आहेत, हे जे स्थूल आर्थिक चल यांचा प्रामुख्याने अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी संबंधित असतात. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. स्थूल अर्थशास्त्राचे पुढचे महत्त्व आहेत सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करत असते. स्थूल अर्थशास्त्रात रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास ही मदत होत असते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वांचा अभ्यास आपण येथे केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. आणि हा अभ्यास करत असताना प्रामुख्याने आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या अर्थशास्त्रातील 2 विद्याशाखांचा अभ्यास केला. हा अभ्यास करत असताना आपली एक गोष्ट नेहमी लक्षात आली असेल की
सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे एकमेकांच्या विरोधक नाही आहेत, तर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे एकमेकांना पूरक आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र समजून घेण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे, तसंच स्थूल अर्थशास्त्र समजून घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा फरक किंवा तुलना यांचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रामुख्याने सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचे तुलना अभ्यासत असताना पहिला तुलनेसाठीचा आधार आपण घेतलेला आहे अर्थ. त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आपण अभ्यासू. त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील जे लहान लहान घटक आहेत, विशिष्ट घटक आहेत, या घटकांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. की स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील जे एकूण घटक आहेत, जे समग्र घटक आहेत, या समग्र घटकांचा अभ्यास प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. दुसरा तुलनेचा आधार आहेत साधने. प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्या साधनांचा वापर केला जातो या आपण अभ्यासू. वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठा या दोन घटकांचा किंवा या साधनांचा वापर प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने समग्र मागणी आणि समग्र पुरवठा या साधनांचा वापर प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर तिसरी तुलना आपण अभ्यासणार आहोत व्याप्ती. प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्राची जर व्याप्ती जर बघितली तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने आपण वैयक्तिक मागणी आणि पुरवठा, वैयक्तिक पुरवठा, तसेच उत्पादन किमती, उत्पादन घटकांच्या किमती, उत्पादन, उपभोग, आर्थिक कल्याण इत्यादी जे घटक आहेत, या घटकांचा अभ्यास प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण केला. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने आपण राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी, रोजगार, पैसा इत्यादी जे घटक आहेत, या घटकांचा अभ्यास आपण केला. त्यानंतर महत्त्व. सूक्ष्म अर्थशास्त्राचे जे महत्त्व आहेत, हे महत्त्व आपण अभ्यासले प्रामुख्याने. त्यामध्ये किंमत निर्धारण, प्रारूपांची निर्मिती, व्यावसायिक निर्णय इत्यादी जे घटक आहेत, या इत्यादी घटकांचा अभ्यास किंवा इत्यादी महत्त्वांचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला. समग्र अर्थशास्त्रामध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने आर्थिक चढ उतार, राष्ट्रीय उत्पादनाचे अध्ययन, विकास, आर्थिक विकास इत्यादी जे घटक आहेत, या इत्यादी घटकांचा अभ्यास प्रामुख्याने आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला आहे किंवा स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्वाच्या दृष्टिकोनातून इत्यादी मुद्द्यांचा आपण अभ्यास केला. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने कोणते सिद्धांत अभ्यासले जातात, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मूल्य सिद्धांत किंवा त्याला आपण किंमत सिद्धांत प्रामुख्याने अभ्यासले जातात. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने उत्पादन आणि रोजगार सिद्धांताचा, उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. त्यानंतरची तुलना आहेत, याचे जर उदाहरण जर घेतलं आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं, प्रामुख्याने वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. वैयक्तिक उत्पादनाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. स्थूल अर्थशास्त्राची जर उदाहरणं जर बघितली आपण,
तर प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन इत्यादी जे घटक आहेत, इत्यादी घटकांचा अभ्यास प्रामुख्याने यामध्ये केला जातो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणाचा अभ्यास आपण केलेला आहे.